जेही लोक ह्यापूर्वी ह्या तालुक्याचं नेतृत्व केलं त्यांना साधी पिठाची गिरणी नाही टाकली, तर काय तुम्ही लोकांना रोजगारच्या तुमच्या डोक्यात विजन असू शकतं? बरोबर. राजकारण करायचं, निवडून यायचं आणि बस आयाशी करत फिरायचं, ह्या लोकांचा धंदा आहे. पुढं येतो, मला ते आवडतं की धार्मिक कार्य करण्यासाठी, मग ते कोणाचाही धर्म असो, प्रत्येकाचा धर्म प्रत्येकासाठी हा चांगला असतो. मग ह्या ठिकाणचे याच्यापूर्वीचे लोकप्रतिनिधींनी हा का विचार नाही केला? मी जे बोललो आत्ता स्वर्गीय बाळासाहेब पवारांनंतर कोणी पिठाची गिरणी टाकली नाही. बरोबर. कन्नडमधली जनता, तालुक्यातील हो या शहरातील हो, ही खूप शांत स्वभावाची, त्याचा गैरफायदा या बदमाश लोकांनी घेतला. की संजनाताई या सुद्धा विधानसभेसाठी तयारी त्यांची चालू आहे. त्या उभे राहत असतील विधानसभेसाठी, पण त्यांच्या विरोधात तुम्ही फॉर्म टाकला. त्या उद्योगामध्ये किंवा रावसाहेब दानवे यांचा हात आहे किंवा ते तुम्हाला मदत करतात, त्यामुळे तुमचा सर्व उद्योग व्यवसाय फळाफुलाला आलेला आहे असं म्हटलं जातं. नेमकं त्यात काय सत्य आहे? लोक म्हणता बारामतीपेक्षाही पुढं मी सांगेल की हे कन्नड तालुका नंदनवन करता येईल. मी कमवलेल्या व्यवसायातून 10% जो हिस्सा आहे हा मी गोरगरीब जनतेसाठी खर्च करतो. आम्हाला ज्यावेळेस मला जर संधी नेतृत्व करण्याची या तालुक्याने दिली तर निश्चितच माझ्याकडे बघण्याचा लोकांचा जो ओढ आहे तो हाच आहे की भाऊ काहीतरी इंडस्ट्रीज या तालुक्यात आणतील. नमस्कार, मी राजेंद्र भोसले आणि आपण पाहत आहात माझा विशेष कार्यक्रम मंथन मराठी. मंथन मराठी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण तालुक्यातील शैक्षणिक, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या विशेष मुलाखती घेत असतो. असेच आज आपल्यासोबत मनोजभाऊ पवार आहेत. मनोजभाऊ पवार हे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि उद्योजक म्हणून ते सर्व तालुक्यामध्ये सुपरिचित आहेत. त्यासोबत त्यांनी आता नुकताच राजकारणामध्ये सुद्धा प्रवेश केलेला आहे. त्या अनुषंगाने आपण मनोजभाऊ यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत. नमस्कार मनोज. नमस्कार भाऊ, तुम्ही उद्योजक म्हणून सर्व परिचित आहात. नेमकं तुमचा उद्योग व्यवसाय काय आहे ते जनतेला जाणून घ्यायचं आहे. तसं तर माझी उद्योगाची सुरुवात ही हमालीपासून झालेली आहे. अच्छा. हमाली म्हणजे असं की आमचे त्यावेळेस आदरणीय गुलाबराव पवार यांना मला तांदूळ पॅकिंगचं काम दिलं होतं शालेय पोषणाचं. आणि ते करत असताना एक मुकरदम झालो. मुकरदम होता होता हळूहळू याच्यातलं मी प्रयत्न करत गेलो आणि हे करत असताना आज महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे एक लोकांना रोजगार मिळेल अशा पद्धतीचं लोडिंग अँड लोडिंगचे माझे महाराष्ट्रभर लोक हमाली कामामध्ये क्षेत्रामध्ये असलेल्या लोकांना मी काम देतो. दुसरी गोष्ट, मी स्वतः ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती सेंटर आपल्या कन्नड तालुक्यामध्येच आहे. दुसरा एक व्यवसाय हा माझा आहे की सीड कंपनी, जी शेतकऱ्यांशी निगडीत असलेला विषय आहे की चांगल्या प्रतीचं त्यांना सीड उपलब्ध व्हावा म्हणून केशव पुष्पा ॲग्रो सीड्स कंपनी या नावाने आपली सीड्स कंपनी काम करते. त्यानंतर मी गुजरातहून आपलं सुरतहून प्लेन साडी आणल्या जाते आणि कन्नडमध्ये एम्ब्रॉयडरीच्या पद्धतीने तिची तयार केल्या जाते आणि त्या साडीचा एक व्यवसाय या ठिकाणी आपण कन्नडमध्ये सुरुवात केलेली आहे. तिसरा एक विषय असा आहे की आपण ह्या ठिकाणी कन्नडमध्ये पोहेची फॅक्टरी ह्या ठिकाणी आपण छत्तीसगडहून धान आणलं जातं. धान आणून प्रक्रिया केल्या जाते आणि त्याच्यातूनही आपण पोहे हा उद्योग ह्या ठिकाणी चालू केलेला आहे. असे विविध प्रकारचे आपण ह्या ठिकाणी चालू केलेले आहे. त्याच्यानंतर दुसरे एक रेडी टू कुक. सध्या जनतेला वेळ कमी आहे आणि त्या वेळ कमी असल्यामुळे रेडी टू कुक जसं उपमा, शिरा, शेवई ह्या पद्धतीचं रेडी टू कुक काही प्रोडक्ट आम्ही मार्केटमध्ये आणलेलं आहे आणि ते प्रोडक्ट देखील ह्या ठिकाणी चालू आहे. असे विविध प्रकारच्या फूडच्या संदर्भातले माझे प्रोडक्ट असतात. त्याच पद्धतीने आता लोकांना वेळ कमी आहे, जे कामगार असतात त्या कामगारांना असेल किंवा सर्व्हिसमध्ये लोक असतात त्यांना देखील आम्ही जेवण प्रोव्हाइड करतो. अशी मोठी मोठी आमचे सेंटर्स, किचन्स राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आम्ही उभे केलेले आहेत.
अशा पद्धतीचं माझं काम ह्या उद्योग क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि ती आम्ही व्यवस्थित पद्धतीने त्यांना सर्व्हिस देतो. त्या माध्यमातून एक वेगळा आनंदही आम्हाला मिळतो अच्छा. की की हे काम करत असताना एक चांगल्या व्यवस्थित पद्धतीचं त्या लोकांना जेवण भेटलं पाहिजे, रेडी टू कुक भेटलं पाहिजे, साडी उद्योगमधली साडी व्यवस्थित त्यांना भेटली पाहिजे. याचं सगळ्याच पद्धतीचं काम मी माझी एक टीम आहे आणि मला त्या टीमचंही खूप मोठं सहकार्य या ठिकाणी. परंतु तुम्ही आता ह्या इतक्या व्यवसायामध्ये गुंतलेले आहात, मग इतके स्थिरावलेले असताना व्यवसाय व्यवस्थित सुरू असताना मग तुम्ही समाजकारणातून राजकारण इकडे कसे वळालेत? त्याचं कारण असं झालं की ज्यावेळेस उद्योग क्षेत्रामध्ये काम करत होतो, निश्चितच माझी मायभूमी जिथं आपण जन्माला आलो त्या ठिकाणी काहीतरी करावं, त्या तेथील लोकांना काहीतरी मदत व्हावी, हा माझा संकल्प होता. मी वारंवार माझ्या प्रत्येक भाषणामध्ये बऱ्याच वेळेस मी सांगितलं की माझं भगवंताशी असा करार झालेला आहे की मी कमवलेल्या व्यवसायातून 10% जो हिस्सा आहे हा मी गोरगरीब जनतेसाठी खर्च करतो, धार्मिक कार्यासाठी खर्च करतो. मग ते सगळेच बहुजन हित आहे, सर्व धर्माच्या कार्यासाठी मी खर्च करतो. आणि हे करत असताना एक पोकळी या तालुक्यामध्ये जाणवली की बा प्रत्येक ह्या तालुक्याला नेतृत्व करणारा नेता दिसत नाही. कारण प्रत्येकजण हा नेता जो असतो हा राजकीय असल्यामुळे याच्याजवळ फक्त तो त्याला आपला व्यवसाय म्हणून ते राजकारण करत असतो आणि व्यवसाय म्हणून जो राजकारण करतो तो ह्या तालुक्याचा विकासच करू शकत नाही. आणि मी तर महाराष्ट्राला संबोधेल असेल की आता खरंच सगळ्याच व्यापाऱ्यांनी त्यांची गरज आहे महाराष्ट्राला की त्यांना जे व्यापारी जे सेटल व्यापारी आहेत त्यांना खरोखरच जनतेच्या सेवेसाठी आपण ह्या इलेक्शन लढण्यासाठी पुढे यावे, जनतेची सेवा करण्यासाठी पुढे यावे. मी खरंच त्यांना या माध्यमातून तुमच्या आव्हान तुमचे धार्मिक कार्यक्रमही बघितलेले, शिवपुराण सारखे कार्यक्रम तुम्ही आयोजित केलेले आहे, मोठ्या प्रमाणात तुमचा त्याच्यात सहभागही राहिलेला आहे. आणि याशिवाय तुम्ही तालुक्यामध्ये जेव्हा फिरतात तर असंही आम्ही ऐकतो की एखाद्या ठिकाणी जर निधन झाले असेल किंवा एखादी दुःखद घटना घडली असेल तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊन नुसते भेट देऊन न येता काही यथाशक्ती काहीतरी मदतसुद्धा करतात. तुम्ही सुरुवातीला जो शब्द वापरला आत्ता की शिवपुराण हे ते, पण मी एक सांगतो की मी फक्त शिवपुराणच नाही, मी पहिलेच सांगितलं की आपल्याकडे आपला देश हा बहुजन हित आहे, ह्या देशामध्ये प्रत्येक धर्माची लोकं राहतात. तर मी शिवपुराणच नाही, मुस्लिमांची 12 वफात असते त्यावेळेसही मी त्यांच्यासाठी मी पुढे येतो. मला ते आवडतं की धार्मिक कार्य करण्यासाठी, मग ते कोणाचाही धर्म असो, प्रत्येकाचा धर्म प्रत्येकासाठी हा चांगला असतो, तो त्यांच्यासाठी आदर्श असतो. म्हणून हिंदू धर्माची बी जेवढी काही सण होतात त्या ठिकाणी मला आवड आहे की शिवपुराण असेल, सप्त्यांचे असेल, बरेचसे कार्यक्रम असतात त्यासाठी मी पुढे येत असतो. मुस्लिमांची 12 वफातचा कार्यक्रम असेल, ईदचा कार्यक्रम असेल, जे शिवकुर्माचे बरेचसे मी किट वाटप वगैरे करत असतो. तिसरा मुद्दा SC समाजाचा, बौद्ध समाजांचे जेही कार्यक्रम असतात, बौद्ध जयंती असो, त्याही कार्यक्रमाला मी आवर्जून त्या ठिकाणी जेवढं मला करता येईल तेवढं मी त्या ठिकाणी मदत करत असतो. हा मला ती आवड आहे. अच्छा, मला आवडतं असं की आपण ह्या ठिकाणी काहीतरी मदत करावी, काहीतरी मदत केल्याने तो समाज एकत्र येतो आणि एकत्र आल्याने विचारांची देवाणघेवाण होते. बरोबर बरोबर. मग त्याच्यासाठीच ही लावलेली आपल्यासाठी जे काही आपण एक कार्यक्रम घेतो हे विचारांची देवाणघेवाणसाठी असतं. खरं तर धार्मिक कार्य म्हणजे विचाराची देवाणघेवाण होऊन व त्या एकमेकाचे दुःख, एकमेकाचा आनंद त्या ठिकाणी वाटला जातो. राजकीय एखादा कार्यकर्ता हा सुरुवातीला सामाजिक कार्यकर्ता असायला हवा, नंतर त्याच्यात ते राजकारण ते नंतर येत असतं, पण मूळ त्याचा जो गुण असतो तो सामाजिक कार्यकर्ताच असतो. आणि आता मेन उद्योगाकडे येऊया. कन्नड तालुक्यामध्ये तुमच्या नावाची खूप चर्चा होत आहे आणि मला सुरुवातीला असं की तुमच्या नावाची जी चर्चा आहे ती नगरपालिकेसाठी होत होती, परंतु आता तुमच्या कक्षा रुंदावल्या आहेत, तुम्ही आता तालुक्याभर फिरतायत, तर मग तुम्ही नगरपालिकेसाठी तयारी करतायत की विधानसभेसाठी, नेमकं काय? सर्वप्रथम तुमचा प्रश्न बरोबर आहे. मी कन्नड नगर परिषदमध्ये म्हणजे मी शहरामध्ये हे सर्व काम करत होतो आणि शहरामध्ये काम करत असताना
आजूबाजूची जेवढी 10-15 किलोमीटरवर जी खेडी होती, निश्चितच त्यांना शहरामध्ये येणं जाणं असल्यामुळे दळणवळण, त्या लोकांना माझं कार्य आवडलं की मी प्रत्येक ठिकाणी जसं तुम्ही थोड्या वेळपूर्वी बोललात की बा तुम्ही प्रत्येक ठिकाणी जातात आणि मदत करतात, तर ती आपली हिंदू संस्कृतीची आहे की बा एखाद्या ठिकाणी आपण गेलो, पूर्वी पण असं कोणी वारलं आणि त्या ठिकाणी कोणी गेलात तर आपली ती संस्कृती बा त्या ठिकाणी 10 दिवस जेवण द्यायचं वगैरे ही आपली संस्कृती होती. मग आता या आपण भागादौडीच्या काळामध्ये विभक्त कुटुंब झाल्यामुळे ती प्रथा जवळजवळ बंद पडत आली. तर आपण त्या ठिकाणी किराण्याची किट आपण देतो, ज्याच्याने 10-12 दिवस त्यांचं कसं तरी त्याच्यात उदरनिर्वाह चालतो किंवा तो एक आपलं तो त्यांचं दुःख वाटवलं जातं, त्याच्यासाठी मी आयुष्य करतो. तसंच हा जो तुम्ही प्रश्न आत्ता विचारला की बस नगरपालिकेत तुम्ही तयारी करत असताना मग विधानसभेकडे कसे तुम्ही कलाटणी घेतली, तर मी नाही घेतली. अच्छा, जनतेने तुम्हाला ही 10-15 किलोमीटरची जेवढी ग्रामीण भागातली मंडळी होती ती लोक मला प्रत्येक कार्यक्रमाला बोलवायला लागले. मी त्यांना म्हणायचं यार मला शहरातूनच फुरसत मिळत नाही, मला उद्योग व्यवसायाकडे जास्त लक्ष द्यावं लागतं, मग मला हे शक्य होणार नाही. पण जसं जसं जास्त जोरड सुरू झाली की बा भाऊ तुम्हाला यावंच लागेल कार्यक्रमाला, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, फक्त तुम्ही या आमच्या कार्यक्रमात. आणि त्याच्यातून त्या माध्यमातून गरजेपोटी तुम्हाला बाहेर तालुक्यावर फिरावं लागतंय. येस 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 लोकांनी ठरवलं म्हणून मला विधानसभेकडे जावं लागलं. अच्छा, पण विधानसभेमध्ये तुम्ही बघतात की आजी माजी तालुका जे मागचे आमदार आहे, माजी आमदार असेल किंवा आजी आमदार आहे किंवा त्याशिवाय आपल्याकडे पक्षाची फुटाफूट झाली, त्याच्यामुळे अनेक नेतेसुद्धा तयार झाले, प्रत्येक पक्षामध्ये नेते तयार झालेले आहेत. आणि तसं बघितलं तुमचं राजकारण हे बॅकग्राऊंड राहिलेलंच नाही आहे, राजकारणाचा तुम्हाला तसा तो अनुभवसुद्धा नाही आहे. तुम्हाला असं वाटतं की या विधानसभेमध्ये तुम्ही ह्या सर्वांना तारून जाईल किंवा यांना तुम्ही कॉम्पीट करशाल? सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की आम्ही पवार कुटुंबीय पूर्ण तालुक्याला नव्हे तर महाराष्ट्राला माहिती आहे की आमचं एक विजन असतं. जसं आदरणीय स्वर्गवासी बाळासाहेब पवारांनी फार मोठं विजन त्या काळामध्ये त्यांना घेतलं आणि त्यावेळेस शुगर फॅक्टरी कन्नडच नव्हे तर जालना जिल्ह्यात आणली, औरंगाबाद जिल्ह्यात आणली, जे आता संभाजीनगर आपण त्याला म्हणतो. तर त्या जिल्ह्यातही त्यांना शुगर फॅक्टरीचं धोरण आणलं त्यावेळेस. पहिली येस 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 सहकारतत्वावर. मग हे आमचं धोरणच ते की तुम्ही ज्या लोकांची नावं घेतायत की जे लोक पक्षात आहे, बघा लोकशाही आहे, लोकांना सगळ्यांना उभं राहण्याचा अधिकार आहे, लोक उभे राहतात. परंतु जेही लोक ह्यापूर्वी ह्या तालुक्याचं नेतृत्व केलं त्यांना साधी पिठाची गिरणी नाही टाकली, तर काय तुम्ही लोकांना रोजगारच्या तुमच्या डोक्यात विजन असू शकतं? बरोबर आहे. तर आमच्या संस्कार जे तर ते स्वर्गीय बाळासाहेब पवारांचे, त्यांना जे काम केलेलं आहे आणि ते कामाच्या माध्यमातून आमच्या डोक्यामध्ये हेच उद्योगच आम्हाला ज्यावेळेस मला जर संधी नेतृत्व करण्याची ह्या तालुक्याने दिली तर निश्चितच माझ्याकडे बघण्याचा लोकांचा जो ओढ आहे तो हाच आहे की बा भाऊ काहीतरी इंडस्ट्रीज ह्या तालुक्यात आणतील आणि रोजगारी मिळेल. म्हणजे अनेक राजकीय लोकांचा मेन व्यवसायच तो राजकारण आहे, म्हणजे त्यांचं पोट भरण्याचं साधनही राजकारणच झालेलं आहे. फक्त तुमच्या बाबतीत ते वेगळं आहे, तुम्ही तुमच्या पोट भरण्याचं साधन हे तुमचं उद्योग व्यवसाय आहे आणि राजकारण हा तुमचा एक छंद म्हणून तुम्ही किंवा सामाजिक कार्याच्या उद्देशाने करतात. असं बरोबर आहे का? त्याच्यासाठी की सामाजिक कार्य करत असताना निश्चितच माणूस प्रकाश झोतामध्ये येतो आणि प्रकाश झोतात आलो की मग लोक त्या स्पर्धेमध्ये आपण येतो, त्या स्पर्धेत मी आलो. मलाही असं वाटलं की याच्यात येण्याचं कारण दुसरा एक विषय असा आहे की आपल्या कन्नड तालुक्यामध्ये विधानसभा क्षेत्र जर आपण बघितलं, याचं भौगोलिकदृष्ट्या जर याच्याकडून बारीक निरीक्षण केलं तर स्वर्गीय आपले माजी आमदार नागतकरजी आप्पा जे त्यांना खूप मोठं ध्येय धोरण ठेवून सनी इरिगेशनवर खूप मोठा फोकस त्यांना केला आणि ते फोकस केल्यामुळेच आज हा कन्नड तालुका पूर्ण सुफलम आहे, सुजलम आहे. आणि त्यांच्या या धोरणामुळे आजची जर कंडिशन तुम्ही बघितली तर आपल्याकडे प्रत्येक व्यक्ती हा भाजीपाल्यासारखा जो विषय आणि याच्यामध्ये फार पुढे आहे, जो की आपल्या इथून तालुक्याची शेतीच नावाजली जाते. बेल्ट हा जो भाजीपाल्यासाठी प्रसिद्ध आहे. येस 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 बस. आणि तो जो ह्या ठिकाणी जो उत्पादन माल होतो फक्त शोकांतिक आहे की बा त्यांच्या
मालाला भाव जो आहे तो मिळत नाही. आणि तो मिळण्यासाठी ना शासनाने प्रयत्न केले, ना इथल्या लोकप्रतिनिधींनी याच्यापूर्वीचे प्रयत्न करायला एकदम सोपी गोष्ट होती. मी माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये हा मुद्दा मांडतोय की जर कधी आपण बऱ्या प्रकारे ह्या ठिकाणी -20 सेल्सिअसचे जर का आपण कोल्ड स्टोरेज उभे केले असते तर बऱ्यापैकी आपल्याला ह्या कन्नड तालुक्यातला जो नाशवंत माल असतो, जो जास्तीत जास्त 4-5 दिवस टिकतो, तो 3 महिने टिकण्याची कॅपॅसिटी त्याच्यामध्ये असते. आणि ती जर कधी ह्यापर्यंत लोकप्रतिनिधी केलं असतं तर शेतकरी एकदम आनंदी राहिला असता. आणि लोक म्हणता बारामतीपेक्षाही पुढं मी सांगेल की हे कन्नड तालुका नंदनवन करता येईल. बरोबर आहे. त्याच्यासाठी तेवढं व्हिजन जर त्यांच्याकडे असेल तर ते नक्की होईल. माझ्याकडे ते व्हिजन आहे आणि ते व्हिजनासाठी मी प्रयत्नही सुरू केलेले आहेत. आपण नेहमी रस्त्याच्या कडेला बघतो टमाटे पडलेले असतात, त्याला भाव नसतो, मग शेतकरी ते सर्व साहेब आपण बघतो, पण तो जगाचा पोशिंदा शेतकरी जो 3 महिने 4 महिने त्याला जे पिकवतो ना, लहान लेकरासारखं वाढवतो, त्याला फेकण्याशिवाय पर्याय नसतो, कारण तो तिथं ठेवू शकत नाही. आणि फेकण्याशिवाय त्याला पर्याय नसतो. आणि त्यावेळेस त्यानं जे कष्ट केलेले, त्यानं जे पैसा लावलेला आहे ना, तो खूप अधोगतीला जातो. त्याच्या डोळ्यातलं पाणी आपण पाहू शकत नाही. आणि काय राजकीय लोकांना फक्त भाषणं ठोकायची सवय, पर्याय नाही काही त्याच्यावर. नुसतं ते बघतात, कोणी असं त्याच्यावर विचार करत नाही. म्हणून मी तुम्हाला याच्यापूर्वी सांगितलं थोड्या वेळपूर्वी की शेतकऱ्यांना सुरक्षित केल्याशिवाय कोण भारत देशही सफलच होऊ शकत नाही. तर मग कन्नड तालुका तर दुसरीकडेच राहिला. मग तो राजकारण करा, तुम्ही राजकारण करता, हा तुमचा धंदा झाला. बरोबर. राजकारण करायचं, निवडून यायचं, बस आयाशी करत फिरायचं, ह्या लोकांचा धंदा आहे. पण याला खऱ्या पद्धतीने सुरक्षितता या शेतकऱ्यांना या तालुक्यातली दिली पाहिजे. त्यांची मुलांना रोजगार उपलब्ध झाला तरच आज फार मोठी समस्या त्यांची लग्नाची भेडसावत आहे. कित्येक शेतकऱ्यांच्या गरिबी कुटुंबीमुळे मुलं डिस्टर्ब झालेले आहेत, मुली डिस्टर्ब झालेल्या आहेत. आणि मग तो खूप अडचणीत आलेला आहे. आत्महत्येकडे फार प्रचंड प्रमाणामध्ये आपल्या तालुक्यामध्ये लोक वळत आहेत. आणि एवढं करूनही नैसर्गिक संकट येतात, त्यालाही तोंड त्यांना द्यावं लागतं. आपल्याकडे काही सगळेजण शेतकरी जो आहे तो सगळं शेतीवर आधारित लोक आहेत. आणि आपल्याकडे काही क्षेत्र खूप मोठं नाही, जास्तीत जास्त 1.5-2 एकरवाले शेतकरी, खूप मोठा शेतकरी असलेला बोटावर मोजण्या इतका शेतकरी. आणि मग त्याचा उदरनिर्वाह वर्षभर कसं व्हायचं? जर तो कधी आता एक टमाटे फेकून दिले तर तो संपलाच ना. काय त्याचं काय आयुष्य? मग इथं यायचं ना आपलं उगा भाषणं ठोकायची, त्याला काही अर्थ नाही ना. शेतीवर आधारित उद्योग आपल्याला मोठ्या प्रमाणात तालुक्यात उभे करावं लागेल. त्याच्यासाठी आपल्याकडे तालुक्यामध्ये फार्मा प्रोड्युसर कंपनी बऱ्यापैकी तयार झालेल्या आहेत, परंतु त्यांना चालना मिळत नाही. चालना देण्यासाठी लोकप्रतिनिधीला टाईम नाही आहे. ते फक्त त्यांचे 10% याच्यामध्ये गुंतलेले आहेत. त्यांना त्याच्याशी घेणं नाही आहे. लोक याच्यामध्ये गुंतलेले आहेत की बा कोणतं सरकार आलं, काय आलं, ते जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याकडे कोणाचंही लक्ष नाही. त्यांच्याकडे तेवढंच फक्त डोक्यात आहे की बा कोणता पक्ष आला, मला कोणत्या पक्षाकडून तिकीट मिळेल आणि मी कसं काय तिथं जाऊन बसेल आणि मग माझा तो धंदा मी कसा वाढवेल. राजकारणाचा धंदा वाढवण्यासाठी फक्त लोक काम करतात. याच्यासाठी सभागृहात आवाज उठवण्यासाठी मी म्हणतो उद्योग करणारे लोकच पुढे यावेत आणि तेच लोक या लोकांना न्याय मिळवून देऊ शकतात. हे नाही देऊ शकत. बरोबर. त्याचा तो धंदा झालेला आहे, ते शक्यच नाही. हे माझं पूर्ण मत आहे. आणि मी 100% सांगतो, मी शेतीवर आधारित प्रोडक्टच माणसाला तारतात आणि त्याच्या आधारावरच सगळे इंडस्ट्रीज आहेत. जर शेतकरी जगला नाही तर काय हे काय करणार आहे? बरोबर. हे काहीच करू शकत नाही. तुमचा मेन गोष्ट आहे की कन्नड तालुक्यामधून या आपल्या जवळचे सिल्लोड असेल, तुमचं वैजापूर असेल, पण ते वैजापूरला कमी प्रमाणात, इथं एवढ्या पद्धतीचं मक्काचं उत्पादन होतं. आणि मक्का उत्पादन आपल्याला बाहेर पाठवावं लागतं. आणि त्या ठिकाणी त्याच्यावर प्रक्रिया करून मग हे सगळे व्यवसाय झालं. मग ह्या ठिकाणचे याच्यापूर्वीच्या लोकप्रतिनिधींनी हा का विचार नाही केला? मी जे बोललो आत्ता स्वर्गीय बाळासाहेब पवारांनंतर कोणी पिठाची गिरणी टाकली नाही. मग जर कधी मक्कार प्रोडक्ट असेल का नाही यांना इंडस्ट्रीज आणली? म्हणजे त्यांच्यात ते धोरणच नाही, व्हिजनच नाही त्यांच्यात फक्त हेच व्हिजन आहे
हे विजन कोणतं की मी आमदार बनलो पाहिजे आणि 10% आणि हप्ते कधी सुरू होतात बस याच्यावरच सगळ्यांचं विजन आहे. तुम्ही बघा कन्नडचं जर मागचं पाहिलं तर जर कधी नाथकरोजी आप्पा जर सोडले स्वर्गीय बाळासाहेब पवारांचं तरी तर काही राजकारण झालंच नाही. नाथकर आप्पांनंतर त्याच्यानंतर विजन ठेवणारा माणूस कोण आला इथे? कोणी आलंच नाही. त्याच्यानंतर थोडंफार रायबांजी जाधव साहेबांनी थोडासा तो उपक्रम पुढं राबवला. त्यांनाही त्यांच्या पद्धतीने थोडंफार चांगलंच त्यांना काम केलं. जे पळशीचं आज जे धरण आहे त्याच्यामुळे आज तिकडचे सगळे शेतकरी सुखावलेले आहेत. त्यांना एक विजन आणलं. पण त्यांच्या नंतरची पिढीने काय केलं? काहीच नाही केलं. त्यांच्या पिढीने फक्त आयशी केली. अच्छा. राजकारण केलं काय नंतर मध्ये कुठले तरी बाहेरचे आमदार येऊन इथं आमदार झाले शिवसेनेकडून. त्यांनाही काय केलं? तालुक्याची ओळख तयार झाली नाही उद्योग व्यवसायातून व्हायला पाहिजे. ती व्हायला पाहिजे. मागील तालुके सिल्लोड सारखा तालुका, वैजापूर सारखा तालुका तर तो आज आपल्यापेक्षाही थोडासा प्रगतीमध्ये पुढे निघून गेलेला आहे. तिथे उद्योग व्यवसाय त्याचं एक तिकडं पुन्हा तो एक विषय सांगतो मी तुम्हाला. आजूबाजूच्या तालुक्यांमध्ये जर आता तिकडं तर सिल्लोडचा विषय तर सगळ्यांनाच माहिती आहे की एकाच माणसाकडे नेतृत्व असल्यामुळे त्यांचं विजन ठीक आहे. परंतु वैजापूरमध्ये जर आपण लक्ष दिलं बघितलं तिकडं तर तिकडं ती लोक फक्त राजकारणापुरतं तेवढ्या मर्यादित भांडतात पण विकासाच्या कामाच्या वेळेस ते लोक एकत्र येतात. त्यांच्याकडे आपण त्यांच्याकडे एकदम आता मागील किती एक 10 वर्ष झाली 40 गाव पण चांगल्या पद्धतीने चांगलं डेव्हलप झाले. इथं सुद्धा विकासाच्या कामाला विरोध केला गेला. पण कन्नड तालुक्यामध्ये थोडं बी काम करायला गेलं तर तिथं बघतातच. गेली 15 वर्षापासून आम्ही शहरामध्ये बघतोय की त्याचं आणि ते विधानसभेचा जोही आमदार असेल त्या आमदारांशी जमलंच नाही. तो त्याचे कामं थांबवतो, हा त्याचे कामं थांबवतो, तो त्याचे कामं थांबवतो. म्हणजे जनतेला काय तुम्ही काय येडं समजतात का? काय केलं यांना? बरोबर आहे. यांना खरं तर कन्नडमधली जनता तालुक्यातील हो या शहरातील हो ही खूप शांत स्वभावाची. त्याचा गैरफायदा या बदमाश लोकांनी घेतला. तसं तर आपण नॅशनल हायवे. पण एक सांगतो तुम्हाला, माझा परमेश्वरावर खूप विश्वास आहे आणि 100% ज्या लोकांनी ह्या कन्नड शहरातील हो तालुक्यातील हो आमच्या लोकांचा गैरफायदा घेतला त्यांना परमेश्वर नक्कीच शिक्षा देणार आणि देते आणि ते भोगतायत. सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे कुठेतरी दैवी पण शक्ती असते ही मी मानतो आणि अजूनही त्या लोकांनी सुधारावं आणि जनतेच्या कामासाठी पुढे यावा, एकत्र यावा आणि काहीतरी विकासात्मक कामं करूया. अजून एक प्रश्न घेतो की संजनाताई यासुद्धा विधानसभेसाठी तयारी त्यांची चालू आहे. त्यांचे तुमचे चांगले कौटुंबिक संबंध राहिलेले आहेत. त्या उभे राहत असतील विधानसभेसाठी तर मग त्यांच्या विरोधात तुम्ही फॉर्म टाकतात? कसं आहे की कौटुंबिक संबंध काल बी होते, आज बी आहे आणि उद्या बी राहणार. हा कौटुंबिकचा विषय असतो. परंतु मी पहिलेच तुम्हाला सांगितलं की काम करत असताना मी हेच सांगितलं की ज्याच्याकडे उद्योग आहेत, ज्याला उद्योगातून 2 पैसे मिळतात तो माणूस काहीतरी विजन घेऊन या तालुक्यासाठी काम करू शकतो. ताईंकडे तसं काही उद्योग नाही आहे. त्यांच्याकडे दादांचं जे काही असेल तो आशीर्वाद आहे. दादांची तिकडून असलेली काही किमया असेल. परंतु ताईंचं जसं विजन नाही, जसं त्यांना सांगा त्यांचं काय विजन आहे. अच्छा. आजपर्यंत तालुक्यामध्ये जे काही फिरल्या त्या फक्त एवढंच सांगितलं की मी आदरणीय केंद्रीय मंत्र्यांची कन्या आहे आणि मी विधानसभेला उभे राहते. काय विजन आहे तुमच्याकडे? बरोबर. आम्ही जे विजन घेऊन आलेलो आहे त्यांच्याकडे काय विजन आहे? मग मी पहिले तेच सांगितलं, पुन्हा तेच व्हायचं. मला जे येण्याचं कारण हे की बा तुम्ही राजकारण हे तुम्ही तुमच्या उदरनिर्वाहासाठी राजकारण करताय, जनतेच्या उदरनिर्वाहासाठी नाही. तुम्ही जनता कशासाठी निवडून देते तुम्हाला लोकप्रतिनिधींना? त्यांच्या आयुष्यात काहीतरी त्यांचा सेवक म्हणून, त्यांच्या काहीतरी त्यांच्या गरजा, त्यांचे संकट या सगळ्यांना तोंड देण्यासाठी तुम्हाला ते निवडून देतात. मग तुम्ही तुमचाच उदरनिर्वाह करण्यासाठी पुन्हा उभं राहणार का? एक झालं की दुसरं तुमचं त्यांचं विजन बी तेच आहे. राहिला गोष्ट कौटुंबिकचा विषय असतो तो तर ते काय तो तर सगळ्यांचाच असतो. तो काही कोणी कोणाला तोडून फेकता येत नाही नाते होते. बरोबर. त्याच्यामुळे तो काही प्रश्नच येत नाही. तुम्ही अजूनपर्यंत कुठली राजकीय निवडणूक लढवलेली नाही. तसं राजकीय तुम्ही इकडे तर स्थिरावलेले होते व्यवसायामध्ये. अनसर्टनिटी राजकारणामध्ये अनिश्चितता खूप आपल्याला बघायला मिळते. त्यासाठी तुम्हाला कार्यकर्त्यांचं पाठबळ लागतं.
हे सर्व तुम्ही करू शकाल राजकारणामध्ये? 100% करू शकेल. तुम्हाला मी पहिलेच सांगितलं, जसं चाळीसगावमध्ये मंगेशदादा चव्हाण यांना डायरेक्ट निवडणूक लढवली. मंगेशदादाच्या बाबतीत तुम्हाला जर माहिती काही आहे की नाही मी तरी सांगतो. मंगेशदादा यांचा व्यवसाय आहे आणि ते व्यवसाय करत असतानाच ते राजकारणामध्ये सामाजिक कार्यातून ते पुढे आले. त्यांचा धंदा नाही, राजकारण धंदा नाही त्यांचा. मग लोकांना ते आवडत आहे. लोकांना काय पाहिजे की कोणताही आमदार निवडून देताना लोक आता त्याचा विचार करताय की याचा काहीतरी बिझनेस पाहिजे, नाही तर हा जर कधी सुशिक्षित बेकार निवडून दिला तर हा मग दुसरे बेकार करणार आणि स्वतः तर सगळे मलिदात आपण. बरोबर आहे. म्हणून याच्यासाठी तुम्ही जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं उत्तर माझं हेच आहे. दुसरा एक विषय सांगायचं म्हणल्यानंतर उद्योजकांनी मी वारंवार सांगतो की तुम्ही राजकारणात या. उद्योग क्षेत्रातल्या लोकांनी जर राजकारणात जसं कधी मुकेश अंबानींनी विचार केला तुम्ही बघतात ना, मुकेश अंबानींनी जर एखादं गाव दत्तक घेतलं तर बरेच घेतले त्यांना घेतले आणि ती लोक जर याच्यात आली, ही लोक राजकारणी लोक भामटे त्यांना म्हणतात नका येऊ, कारण त्यांना माहिती आहे ना हे विकास खूप काहीतरी करून टाकतील. म्हणून ते त्यांना येऊ नका किंवा त्यांना विचारले जातात वेगळेच प्रश्न आणि त्यांना गुरफटून ठेवले जातात. खऱ्या अर्थाने उद्योजकच काम करू शकतो हे पूर्णपणे मी ठामपणे सांगेन. काम करण्याची शिस्त असते, शिस्त असते, डिसिप्लिन असतात, त्याच्याकडे एक गट असतो. तसं माझ्याकडे पण काम करण्याचे आता मी एवढे जे उद्योग सांगितले तर तेवढी टीम माझ्याकडे उपलब्ध आहे ना. तेवढे लोक आहेत माझ्याकडे. त्या लोकांचा संदेश लोकांपर्यंत जातो, त्यांचं उदरनिर्वाहच होतंय. निश्चितच त्यांना वाटतं की मनोज भाऊ अजून उद्योग आणणार. हे बघा, प्रत्येकाला असं वाटतं की आपलं घर सुरक्षित व्हावं, आपलं कुटुंब मोठं व्हावं. एखाद्याचं पत्र्याचं घर असेल त्याला सिमेंटचं घर व्हावं वाटतं, सिमेंटचं घरवाल्याला बंगला व्हावा वाटतो. असं प्रत्येकाचे आशा असतात ना. मग त्यांना असे ठेवून नाही काय फक्त आमदारांनीच ठेवावं काय. बॉम्बेला पण घर पाहिजे, बाहेरच्या देशात बी घर पाहिजे आणि जिल्ह्याला बी घर पाहिजे. असं त्या आमदारांनीच जी भावना ठेवतात. तसं आपल्या तालुक्याच्या आमदारांनी पहिला प्रश्न मांडला होता की आम्हाला मुंबईत घर द्या. बरोबर. इकडे जनतेला घर भेटो नाही भेटो काय केलं. एकंदर तुमच्या बोलण्यावरून तुमची तळमळ जी आहे, सामान्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही जो विचार करतायत ती खूप महत्त्वाची. असा विचार करणारे खूप कमी लोक आहेत. सामान्याच्या जो विचार करतो, शेतकरी जो विचार करतो, जो गरीब जो विचार करतो, तो विचार तुम्ही करतायत. विचार करण्याचं कारण आहे की मी फार गरीब परिस्थितीतून वर आलेलो आहे. जाणीव आहे तुम्हाला? तिची जाणीव आहे ना, कारण मी 150 महिन्यांनी कन्नडमध्ये दिलीप मेडिकलवाले त्यांच्याकडे कामाला होतो. आपल्या नंदू सेठ वर्मा आहे दीपल ज्वेलर्सवाल्याकडे, त्यांच्याकडे 250 महिन्यांनी कामाला होतो. असा माझा प्रवास आहे ना. म्हणून मला माहिती आहे ना की त्या घरात काय दुःख असतात. बरोबर. आणि आता फिरतोय जनतेचे तर तिथं कन्नड तालुक्यामध्ये मला सुखी लोक कमी दिसते, दुःखीत लोक जास्त दिसते. म्हणजे पण एक आहे, तो गरीब दुःख कधीच दाखवत नाही. उलट श्रीमंत लोक तरी दाखवून देतील मी दुःखी, पण गरीब कधी दुःख दाखवत नाही. हे एक आपल्या गरीबांचे मोठेपण आहे, त्यांचं मोठेपण. भाऊ, अजूनपर्यंत तुम्ही कुठल्याही पक्षामध्ये जाहीर प्रवेश असा घेतलेला नाही. विधानसभाची तयारी सुरू आहे. कुठला पक्ष असा मनात आहे की त्याच्यामधून, त्या पक्षाच्या माध्यमातून तुम्ही निवडणूक लढवतील? सुरुवातीला तर असं वाटलं होतं की अपक्ष आपण लढावा, परंतु अपक्ष लढून मी जनतेला न्याय देऊ शकणार नाही असं मला वाटतं. पण बहुजन हित आहे, सर्व धर्माला चालणारा, सर्व जाती पंथाला चालणारा जोही एखादा पक्ष असेल त्यांना मला जर उमेदवारी दिली तर मी त्या पक्षाकडून लढवणार. आणि जर नाहीच दिली तर मग अपक्ष मी लढणार. अपक्षसुद्धा विचार? अपक्ष मी विचार म्हणजे अपक्ष लढणार आणि मग त्यावेळेस आपण बघू जनता जनार्दन काय मत करतं किंवा काय. भाऊ, अजून एक महत्त्वाचा प्रश्न असा की तुम्ही जे उद्योग आहे तुमचा एवढा मोठा, त्या उद्योगामध्ये किंवा रावसाहेब दानवे यांचा हात आहे किंवा ते तुम्हाला मदत करतात, त्यामुळे तुमचा सर्व उद्योग व्यवसाय फळाफुलाला आलेला आहे असं म्हटलं जातं. नेमकं त्यात काय सत्य आहे? नाही, खरं तर आहे ना, लोकांची हा गैरसमज झालेला आहे. काय होतं की आपण आता उद्या जर मी कल्याणराव काळेंच्या जवळ गेलो
तर लोक असं म्हणतील की बा कल्याणराव काळेंचा यांच्या डोक्यावर राहतो. उद्योग व्यवसायासाठी कोणी हात ठेवत नाही. तुम्हाला राजकारणात उभं करण्यासाठी मोठी मंडळी हात ठेवत असतात. हे तुमच्या डोक्यातून काढून टाका. उद्योग क्षेत्रामध्ये तुम्हाला स्वतःचं नाव कर्तृत्व करण्यासाठी स्वतःच लढावं लागतं. तर उद्योग क्षेत्रामध्ये तुम्हाला कोणी आशीर्वाद देत नसतं. उद्योग क्षेत्रामध्ये मला आशीर्वाद खरं तर पाहिलं तर स्वर्गवासी गुलाबराव पवार यांना मला ह्या धंद्यामध्ये किंवा उद्योग कसा करावा यावरती मार्गदर्शन केलं. त्याच्यानंतर शालिकराव म्हस्के पाटील जालन्याचे, त्यांना मला ह्या धंद्यामध्ये आपण कसाच बिझनेस केला पाहिजे खरं तर त्यांना त्या पद्धतीने मला मार्गदर्शन केलं. अकोल्याचे मोहम्मद काशीद म्हणून आहे, तेही माझ्यासाठी खूप गुरुवर्य माणसं आहेत. ते ह्या मंडळींमुळे मला व्यवसाय करण्याची चालना मिळाली. आणि त्याच्यामुळे उद्योग क्षेत्रामध्ये हे जे तुम्ही नाव सांगितलेलं आहे दादांचं, तर ही चुकीची माहिती लोकांना आहे. त्यांनाही तुम्ही विचारू शकता. अच्छा. हां, ते तुम्हाला हेच सांगतील की बा ही चुकीची गोष्ट आहे म्हणून. सर हां, राजकारणामध्ये मी त्यांच्याकडे 1 वर्षापूर्वी त्यांच्याकडे गेलो होतो आणि त्यांना म्हटलं की बा मला नगराध्यक्षासाठी तुम्ही मला सहकार्य करता का. तर त्यांना मला सांगितलं होतं की तुम्हाला नगराध्यक्षासाठी आम्ही सपोर्ट करतो, पण आता सध्या पक्षांचं काही खरं नाही. सगळे पक्ष इकडे तिकडे, तू तुझं सामाजिक कार्य चालू दे, हे त्यांना मला सांगितलं. पण माझ्या व्यवसायामध्ये त्यांचा कुठेही संबंध नाही किंवा मी त्यांच्यामुळे इथं व्यवसायामध्ये आहे हे नाही. फक्त ते राजकीय म्हणून सनी मी त्यांच्याकडे गेलो होतो. राजकीय म्हणून त्यांना मला इथं कन्नडमध्ये आले. नगराध्यक्षेसाठी त्यांना मला प्रोत्साहनही दिलं होतं, याबद्दल काही शंका नाही. अच्छा. तर अजून एक प्रश्न असा की तुम्हाला कन्नडच्या नागरिकांना आमदार म्हणून का स्वीकारावं? बरोबर आहे. या विषयावर तर आपण मगाशी चर्चाही केली आहे. खूप मोठी चर्चा झाली. मला कन्नडच्या लोकांनी आमदार म्हणून का स्वीकारावं, तर माझ्या जे विजन आहे, शेतकरी हा सुरक्षित झाला पाहिजे. शेतकरी सुरक्षित होऊन त्याची जी मुलं आहेत त्यांच्या त्या मुलाला हाताला काम मिळलं पाहिजे. त्याच्यासाठी उद्योग क्षेत्र ह्या ठिकाणी आलं पाहिजे आणि इंडस्ट्रीची 100% जर आली तर हे सगळं हे माझं विजन आहे. म्हणून लोकांनी मला आमदार म्हणून स्वीकार करावं किंवा त्यांना आमदार म्हणून मला निवडून द्यावं असं मला वाटतं. तालुक्याचे असे कुठले प्रश्न आहे, मोठे प्रश्न, की ते अजूनपर्यंत सोडवले गेलेले नाही की किंवा त्यावरती काम करणं गरजेचं आहे? मी पहिलेच सांगितलं तुम्हाला, तालुक्याचे जे प्रश्न आहेत, बऱ्याच ठिकाणी रोडचा प्रश्न आहे. मी आता जे फिरतो आहे बऱ्याच ठिकाणी अशी रोड असे आहेत की त्या ठिकाणी खडीकरणच झालेलं आहे. कित्येक वर्ष झाले त्या रोडला कोणी बघितलेलंच नाही आहे. दळणवळणाचा मोठा अभाव ह्या तालुक्यामध्ये आहे. हा पहिला प्रश्न आहे. पण त्याच्या पहिल्या प्रश्नापेक्षा फर्स्ट प्रश्न हा आहे माझा की शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळण्यासाठी, त्याला सुरक्षितता करण्यासाठी फार्मा प्रोड्युसर कंपनी पूर्ण एकत्रित आणून सनी त्याचं एक हब या ठिकाणी तयार झालं पाहिजे आणि तयार केलेल्या मालाला सुरक्षितता भेटली पाहिजे. त्या मालाला मार्केट चांगलं उपलब्ध झालं पाहिजे. ते मोठं विजन माझ्यासमोर आहे. आणि नंतर तर मग तर हे विजन आहेच. राहिली गोष्ट इरिगेशनच्यासाठीचं आपलं जे काही छोटी छोटी आपण जे काही पाझर तलाव म्हणतो ते अजून मोठ्या प्रमाणात वाढली पाहिजे. म्हणजे जेणेकरून भविष्यामध्ये किती मोठं दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. तिसरं एक आहे की माझ्या कन्नड शहरामध्ये एक मोठं असं गार्डन या ठिकाणी पाहिजे की जे शहरातल्या लोकांना, वयोवृद्ध लोक असतील, ती जी लोक आहेत त्यांना कुठे बसावा, कुठे फिरावा हा प्रश्न असतो. तर शहरामध्ये एक ते मोठं विजन माझं त्या ठिकाणी असेल की शहरामध्ये तो एक विषय आहे. त्याच्यानंतर जी ड्रेनेज लाईन आहे, ही सगळी ड्रेनेज एका ठिकाणी जाऊन त्याचे रिसायकलिंग करून त्या रिसायकलिंगमधून ते जे पाणी त्यातून निघेल ते पाणी आपले जे नदी आहेत, ती नदीच्या पूर्ण साईडने आपण ती झाडं लावली पाहिजे. ते पाणी तिथं वापरलं पाहिजे किंवा ते पाणी वीट भट्टीसाठी यूज होईल आणि ते जे खत आहे ते पुन्हा ते शेतकऱ्यांना त्याचे विकले जातील. अशा पद्धतीने ते एक माझ्या डोक्यात आहे. दुसरी गोष्ट शिरपूर पॅटर्न. जे शिरपूर पॅटर्नमध्ये कसा विषय आहे की त्यांचं सांडपाणी आणि पिण्याचं पाणी असं 2 कनेक्शन दिलेले आहे. 2 कनेक्शन आणि दोन्ही कनेक्शनला मीटर बसवलेले आहे. त्यानं काय होईल माहिती आहे का की जे आपल्याकडे एक तर फिल्टर पाणी आपल्याकडे आहेच नाहीच. म्हणजे तसं म्हणायला गेलं पण ते नावाला आहे, ते त्यांच्याकडून शक्य पण नाही. त्याला फार मोठे तशा पद्धतीचा
टेक्निकल वर्ग त्या ठिकाणी लागतो फिल्टर पाण्याला. ही जी इथली कर्मचारी ते काय करणार आहे त्याच्यामध्ये, ते काही एवढं सोपं नाही आहे. बरोबर, ते मॅन्युअली चालू आहे. ते मॅन्युअली चालू आहे, त्यांच्याकडून त्यांची बुद्धी तेवढी ते तेवढंच काम करू शकतात. बरोबर. आणि त्या पद्धतीने चालू आहे. याच्यापूर्वी आता ते काय नुसतं बिलं काढण्यापुरतं त्यांचा ते विषय असतो, मग ते हे सगळ्यांनाच माहिती आहे. तर तो एक आपला पाणी फिल्टरचा प्लांट एक चांगला सुसज्ज ह्या ठिकाणी लागेल. हे जे 3 प्रश्न या शहराची आहेत, ही मोठी प्रश्न आहे. अच्छा, त्याच्यानंतर काय उलगलं आहे माहिती का, अंडरग्राऊंड केबल. शहरामध्ये अंडरग्राऊंड केबलची खूप आवश्यकता आहे. गरज आपण बघतोय की काय होतं की थोडा बी पाऊस यायला लागला की ते लगेच लाईन बंद केली जाते शहराची. म्हणजे इतकं ते MSCB असं ढिम्या गतीने काम करतं. त्याच्यासाठी लक्ष देणं केंद्र, याच्यासाठी या सगळ्या गोष्टीसाठी विजन लागणारच आहे ना. बरोबर. हे काम करायला पाहिजे, तर लोकांना कळायला पाहिजे काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे. आणि दुसरा एक विषय असा आहे की मी तालुक्यामध्ये फिरत असताना आपल्या MSCBचा पण फार ढिसाळ कारभार आहे. की काय होतं माहिती आहे का, नुसतं ढग जरी आले तर त्या खेड्याची लगेच लाईन कट होऊन जाते. म्हणजे ते रिस्कच घ्यायला तयार नाही. आणि बिचारे मग ते तास त्या अंधारात राहतात, त्यांच्याकडे कोणी बघायला तयार नाही. तेही लोक बिचारे, मी तर पहिलेच म्हटलं खूप शांत तालुका आहे आपला, ते कधी ओरडत नाही, काही बोलत नाही, काहीच नाही त्यांना. म्हणजे ते बिचारे एकदम शांत. एखादा शासकीय अधिकारी जर बदली म्हणून जर त्याला कुठलं गाव हवं असेल तर ते कन्नड तालुका आवर्जून मागतात. इथे काही इथे कुठल्या प्रकारचा त्रास नाही ना त्यांना. आणि विशेष म्हणजे इथं आल्यानंतर त्यांना आपली लोक जी सरळ मार्गाने काम व्हायचे असेल तरी त्यांना ते पैसे देतात. हे पण मला दिसलं की जे ते सहज होऊ शकतं. लोकच त्यांना विचारतात, लोक म्हणतात की भाऊ तेवढं काम अर्जंट करून द्यावर, तुमचं काय असेल ते करून. म्हणजे इतका आपला तालुका जो आहे तर तो, म्हणजे हे सगळं होण्याचं कारण असं आहे की इथला लोकप्रतिनिधी निवडून गेल्यानंतर तो कधीही, तुम्ही बघा ना कुठे आमसभा होते का, अहो 5 वर्षातून एकदा कधीतरी आमसभा घेतली आमदारांनी. पहिल्या कोणी आमसभा घेते तेही मला माहीत नाही. पण खरं पाहिलं तर आमसभा ही खरं तर महिन्याला घ्या ना तुम्ही, काय फरक पडतो तुम्हाला. बरोबर. आणि जनतेला तुम्ही आमदाराला सांगा ना की तुम्ही जर स्वच्छ कारभार करणार असेल तर जनतेसमोर 8 दिवसात जा, या इथं तालुक्याला बसा, जनता दरबार घ्या, तालुक्यात बसा, बोलवा, तहसीलदार साहेबांना बोलवा, जे काय असेल ते एडीएम साहेबांना बोलवा, फॉरेस्ट डिपार्टमेंटला बोलवा. फॉरेस्ट डिपार्टमेंटचा कित्येक लोकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, त्या फॉरेस्ट डिपार्टमेंटमधून पाईपलाईन जाऊ देत नाही. आपल्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी त्यांच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. इतके पाण्याचे कळंकीसारखा विषय होता. कळंकीला त्या फॉरेस्ट ऑफिसरनी पाईपलाईन जाऊ दिली नाही. एवढं कुठे चालेल का? हा तर प्रश्न तुम्हाला शासनासमोर मांडावा लागेल. तर आमदार सांगतात की बा तुम्ही त्यांच्याशी बोला, यांच्याशी करा, फाईल पुटअप करा, नियमाप्रमाणे होईल याच्याने. अरे काय तुम्ही लोकप्रतिनिधीसाठी, मग जनतेचे प्रश्न उचलण्यासाठीच आहे ना साहेब. ते अशा पद्धतीने चाललाय सगळा विषय. भाऊ, तुमची मराठा आरक्षणाबाबत काय भूमिका आहे? तर मनोज दादा जरांगे साहेबांच्या संदर्भामध्ये मराठा आरक्षणाचा जो विषय आहे, मनोज दादांनी जो काही विषय मांडलेला आहे की मराठ्यांना आरक्षण मिळावं आणि सगळे सोयरे हा त्याच्यामध्ये उल्लेख केलेला त्यांना आहे. पहिली गोष्ट सांगतो की दादांनी जो विषय मांडलेला आहे हा फक्त ओबीसीसाठीच नाही, त्याच्यामध्ये मग SC ST NT DNT साठी सगळे सोयरे म्हणजे उपयोग होईल. आज जे मी बघतो की मुलांना जातीचं प्रमाणपत्र घ्यायला जी अडचण निर्माण होते, तर ती निश्चितच सगळे सोयऱ्यामधून या सगळ्या समाजाला त्याच्यात न्याय मिळतोय. याला विरोध ओबीसी समाज गैरसमज करतोय. त्यांना त्यांच्या डोक्यामध्ये वेगळंच काही भ्रम बसलेला आहे. खरं पाहिलं तर ओबीसींना कुठल्याही प्रकारची अडचण नाही. काही राजकीय लोक त्याचा इश्यू करताय, क्लेश निर्माण करताय जातीमध्ये, म्हणजे ते एक चुकीचं होत आहे. आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं की पश्चिम महाराष्ट्र झाला किंवा विदर्भ झाले, खानदेश झाले, हे सर्व मराठी तर ऑलरेडी मराठा आहे साहेब. फक्त मराठा हा वंचित राहिलेला एवढा. मग ऑलरेडी जर ओबीसी मध्ये ते ऑलरेडी आहेच तर मग तो इश्यू येतच नाही ना. मग दादांनी जो प्रश्न उपस्थित केला तो ओबीसी बांधवांनी तो थोडासा संभ्रम दूर करावा असं मला वाटतं. दादांची मागणी एकदम रास्त आहे. त्यांना जो मागितलेला आहे, म्हणजे काय होतं आहे, प्रत्येक जातीमध्ये लोकांना राजकारण करण्यासाठी त्यांचा नेता त्यांना काहीतरी उलटसुलट सांगत असतो. बरोबर. हे एकदम चुकीचं होतं.
उलटं दादांनी मांडलेले प्रश्न लोकांच्या आता मला वाटतं यायला लागलेत लक्षात. म्हणजे आता समजायला लागलं लोकांना, ओबीसी लोकांचाही फायदा आहे त्याच्यामध्ये. जो जे आर दादा म्हणताय काढा, त्याच्यात उलटा त्यांचाही फायदा आहे, त्यांनाही त्रास होतोय ना. सर्वांना जातीचं प्रमाणपत्र घेणं सगळे सोयरे जर आले तर ते एकदम सोपं जाईल. अवघड काय मग याच्यात नुकसान काय ओबीसी समाजात. पण विनाकारण कोणाला तरी मतं घ्यायची, कोणाला तरी जातीवाद करायचा आहे म्हणून तसं आपल्या तालुक्यानी तसं पाहिलं तर खरंच मी शासनाला खरंच विनंती करेल की दादांचं फार आताड्याचे फार छिन्न विच्छिन्न व्हायची परिस्थिती निर्माण झाली आहे आणि त्याच्यावर मुख्यमंत्री महोदयांनी बी लवकर निर्णय घ्यावा आणि याच्यातून काही कोणा समाजावर आणणे नाही. आणि मुख्यमंत्री महोदयांनी बी सांगितलं की ओबीसीवर किंवा देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की ओबीसीवर अन्याय होणारच नाही. मग पुन्हा का संभ्रम ओबीसी जे काही नेते आहेत ते करतायत ते चुकीचं होत आहे, एकदम रॉंग होत आहे. आणि तसंही आपल्या तालुक्यामध्ये असं जातीवरती कधी मतदान झालेले नाही. आताचे जे आमदार आहे ते राजपूत समाजाचे आहे. आपल्या तालुक्यातील जनता आशावादी व्यक्तींकडे बघत असतो, जो आशा देईल, जो असं वाटतं की विकास करेल त्यांना मतदान करत असतो. तर असा प्रकार आपल्या तालुक्यामध्ये नाहीच आहे आतापर्यंत. पहिली गोष्ट आपला तालुका हा भावनिक आहे आणि भावनावर हे लोक मतदान करतात. तुम्ही बघा ना, रायबंद जाधव साहेबांच्या काळापासून पहा, त्यावेळेसी लोक भावनिक झालेले होते. भावनिक होऊन या ठिकाणी मतदान घेतलं जातं. मी जनतेला तालुक्यातील सगळ्यांना एक विनंती करेन की आपण भावनिक न होता ज्या पद्धतीने ही लोक निवडून जातात आणि कमर्शियल होतात, तसं तुम्ही देखील कमर्शियल व्हावा, विकासात्मक काम करणाऱ्या माणसाला निवडून द्यावा. भावनिक होऊन काय लोक म्हणतात की बा माझ्या एक तर मी मरून जाईल तर तुम्ही मला मतदान नाही केलं, आणि अशा भावनिकतेवर तुम्ही काम केलं. रायबंद जाधव साहेबांनी त्या काळामध्ये घाटमाता आणि काळीभुई असे 2 भाग त्या ठिकाणी केले होते आणि मला काळ्याभुईतल्या लोकांनी मारलं असं तसं त्यांना त्यावेळेस त्या राजकारणाचा मुद्दा उपस्थित केला. पण याच्याने काय होईल माहिती आहे का, तालुका अधोगतीला जायचं. म्हणजे तुम्ही खूप मागे राहाल, मग त्याचा फायदा होणार नाही. बरोबर. भावनिकतेवर मतदान करू नका. विजन असल्या व्यक्तीच्या मागे उभं राहा आणि खरोखरच तुम्ही त्या पद्धतीने चालले तर आपल्या शेजारची जेवढी तालुके असतील त्या तालुक्यांचा जर विकासाचा जर आपण दृष्टिकोन समोर ठेवला तर विजन असलेल्या व्यक्तीला निवडून द्या. आणि विजन माझ्याकडे आहे, मला एक तुम्ही संधी नक्की द्यावी, मी जनतेला विनंती करेन. एक शेवटचाच प्रश्न, एका वाक्यात फक्त उत्तर द्या. उद्योग की राजकारण? हे बघा, मी पहिलेच सांगितलं तुम्हाला की उद्योगातून राजकारण करायचं. मग त्याच्यामुळे दोन्ही विषय आले. कारण मी नुसतं राजकारणाला महत्त्व देणार नाही. त्या व्यक्तीने उद्योग केलाच पाहिजे, त्याचं घर त्यानं सुरक्षित केलंच पाहिजे, मग त्यानं जनतेच्या कामासाठी उतरलं पाहिजे. अच्छा, शिंदेगड, शिवसेना, काँग्रेस? नाही, मी ह्या विषयावर जे तर साहेब आजच्या घडीला पक्षांचं कोणत्याही आपण आज बोलणं योग्य उचित होणार नाही. कारण माझं पहिल्यापासून सांगतो, माझे वडील कॉम्रेड विचारायचे होते आणि त्याच्यामुळे माझ्यावर बी तेच संस्कार झालेले आहेत. म्हणजे सर्व धर्म समाजाला चालणारे जे पक्ष असतील त्या पक्ष मला आवडतात. विधानसभा की नगरपालिका? विधानसभा 100%. धन्यवाद भाऊ. हे होते उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते मनोज भाऊ पवार यांच्यासोबत आज आपण दिलखुलास गप्पा मारल्या.